गुलाबजामुनसाठी आपल्याला इथं मैदा आणि खवा लागणार आहे. तर पहिल्यांदा मैदा जो आहे तो आपण चाळून घेऊयात. हा पूर्ण मैदा चाळून घेतलेला आहे. आणि खवा हा अंदाजे किती आहे मम्मी? आपण घेऊन त्याचा अर्धा किलो. हा आत्ता आपण किती किलो घेतला? 1 किलो. म्हणजे हा 1 किलो खवा आपण घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा घालायचा ना. हां, इकडे मैदा कमी वापरायचा. हां हां, म्हणजे चांगलं होतं. खवा जास्त आणि मैदा कमी वापरायचा. हां, आता चाळणीमध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहे, तर जे काही खवा आहे आपला तो आपण अशा प्रकारे खवा जो आहे तो आपला मॅश करून घ्यायचा आहे चाळणीवर पूर्णाच्या. जरा वर करून दाखव. हे बघा, हे अशा प्रकारे पूर्ण स्मूथ असं टेक्स्चर इथं आपलं खव्याचं पडलेलं आहे. आणि खवा पूर्ण मॅश करताना खव्याचा जो मस्त सुगंध आहे तो पण छान सुटलेला आहे सगळीकडे. हे करणं गरजेचंच आहे कारण की गाठगोळे असतात ना खव्यामध्ये. हा खवा आपण घेतलाय, हा गोड आहे का फिका खवा आहे? फिक्का आहे, फिक्का. हां, कारण की आपण पाक वापरणार आहे त्यामुळं खवा घेताना फिका घ्यायचा. आपण पूर्ण खवा इथं खिसून घेतलेला आहे चाळणीमध्ये. अतिशय स्मूथ असा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जो आपण चाळून घेतलेला मैदा आहे तो 3 ते 4 वाट्या आपण 1 किलोच्या खव्यामध्ये. नाही, जेवढं बसेल तेवढं घालायचं. ते काही कधी कमी बसतं, कधी जास्त बसतं. हां, जेवढं बसेल तेवढं घालायचं. म्हणजे अंदाजे 4 वाट्या तर होतीलच. हलक्या हाताने मळायचं. ताजा आहे बघ, एकदम ताजा खवा आहे. हळूहळू मैदा मिक्स करायचा. एका साईडला इथं ठेवायचं मैदा. आपल्याला जेवढं कसं बसेल तेवढं घालायचं. इथे आपण 3 वाडगी साखर घेतलेलं आहे. हे माप मी इथं घेतलेलं आहे एवढं. हे पूर्ण वरून तर 3 वाडगी साखर आपण इथं घेतलेली आहे. आणि पाक तयार करताना आपण जायफळ आणि वेलचीची ही पूड करून ठेवलेली आहे ती आपण घालणार आहे पाकात. इथं आपलं पूर्ण मैदा आणि खव्याचं जे काही मिक्सचर होतं ते तयार करून झालेलं आहे. कणिक चांगली मळून झालेली आहे. आता हलक्या हाताने काय करायचं, ह्याचे छोटे 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 गोळे करून घ्यायचे. पूर्ण हलक्या हाताने बनवायचे गोळे. एकदम हलका हात. तर असे पेढे आपल्या इथं करून झालेले आहेत. आता आपण पाक तयार करायला घेऊयात. आपण 3 वाडगी साखर घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी पण घालूयात. 3-3.5 घालायचं आता. 3-3.5 वाडगी पाणी घालायचं. म्हणजे आपण जे वाटीनं साखर मोजून घेणार आहे त्याच वाटीनं आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे.
आता ह्याचा पाक तयार करायचा. हो, म्हणजे कुठला 1 तारी 2 तारी नाही, साधा पाक. साधा पाक करायचा. पाक करायला घेऊयात. आणि थोडं पाणी टाकायचं. म्हणजे 3 वाट्या साखर असेल तर 3.5 वाट्या पाणी घालायचं. ते नंतर घालायचे. हळूहळू साखर विरघळायला लागली. साखर विरघळल्यानंतर त्याचा कलर बदलतो आता थोडा. नंतर आपण मग गॅस बंद करायचा. जास्त घट्ट पण नाही आणि एकतारी पण नाही करायचा, साधा पाक करायचा. आता पाणी हे आहे ना साखरेचं धुसर दिसत आहे. आता हा पूर्ण ट्रान्सपरंट होतो, म्हणजे कलर बदलतो. म्हणजे तो पाक झाला तेव्हा गॅस बंद करायचं आणि जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची. आपण पूर्ण कंटिन्यू हलवत आहे. तर आता कलर हळूहळू बदलत आहे. ट्रान्सपरंट कलर येत आहे पाकाला आपल्या. म्हणजेच काय की तळ दिसेल आपल्याला. कलर आता पूर्ण बदललेला आहे. आपल्याला पातेल्याचा तळ दिसत आहे, जो दिसत नव्हता. पूर्ण ट्रान्सपरंट होत आहे. म्हणजेच पाक आता तयार व्हायला आलेला आहे. घट्ट पाक केला ना तर गुलाबजामुन झाल्यानंतर त्याची साखर बनते. हे असा पाक केला तर साखर बनत नाही आणि चांगले मुरतात. 1 उकळी आली की पाक बंद करायचा. 1-2 उकळ्या यावे लागतात. म्हणजे कलर बदलला की बंद करायचं. जास्त असं हे करायचं चिकट. पाकाला आता उकळी येत आहे. उकळी 1-2 उकळी आली. 2 उकळ्या. कलर बदलत आहे आता पाकाचा. जसा पाकाला कलर असतो तसा यायला लागला. आता उकळी आलेली आहे पाकाला. आता आपण याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घालू. चांगली उकळी आली आता. कलर बदललाय. बारीक गॅस केला. गॅस बारीक केलाय ना. आता वेलची आणि जायफळ पूड. ते किती? 1 टेबलस्पून. 1 मोठा चमचा भरून. छान सुगंध आला. हा कलर बदलला. त्याने काय होतंय, गुलाबजामुनला साखर होत नाही पाकाची. आणि घट्ट पाक केला तर साखर होते. घट्ट पाक करायचं नाही. पूर्ण कलरच चेंज झाला. असा कलर आला की पाक परफेक्ट झाला चांगला. याला काही 1 तारी 2 तारी करायचंच नसतं, साधा पाक करायचा. आता ह्याला थंड करून घ्यायचं. पाक चांगला नाही केला तर ते म्हणजे व्यवस्थित होत नाही, पानसट वगैरे लागतं ते. म्हणून पाक व्यवस्थित करायचा. मुरल्यानंतर गुलाबजामुन खूप चांगले लागतात. पाकच व्यवस्थित करून घ्यायचा. कलर दाखव छान आले जवळ. झालं, आता बंद कर. त्याला उतरून ठेवायला पाहिजे खाली. केवढं छान कलर मस्त आला. आता एकीकडे गुलाबजामुनचे गोळे जे आपण केलेले आहेत पेढे, ते तळून घेण्यासाठी कढईमध्ये आपण तेल काढायला ठेवूयात.
तेल आपण घातलेलं आहे. आता ह्याला कडून देऊया आणि जे काही पेढे आहेत ते तळून घेऊयात. तेल पूर्ण गरम करून पुन्हा थंड मंद ह्याच्यावर तळायचं असते. आता आपण एक 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 गुलाबजाम तळायला घेऊया. थोडंसं दाखवते.